नमस्कार मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बघा, आज आपण पाहणार आहोत पद्य पुरस्कार 2026 बद्दल संपूर्ण माहिती। या पुरस्कारांचा इतिहास, त्यांचे महत्त्व आणि या वर्षीचे काही खास क्षण। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण काही रंजक तथ्यही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, सुरू करूयात व्हिडिओला। बघा, पद्य पुरस्कार म्हणजे काय? पद्य पुरस्कार हे भारतातील सर्वात प्रतिष्ठेचे नागरी सन्मान आहेत। हे पुरस्कार दरवर्षी भारत सरकारकडून जाहीर केले जातात। पद्य पुरस्कार हे दरवर्षी भारत सरकारकडून जाहीर केले जातात। हे पुरस्कार 3 प्रमुख प्रकारात दिले जातात। बघा, 3 प्रकार काय आहेत? पद्मविभूषण, पद्मभूषण आणि तिसरा प्रमुख प्रकार आहे पद्मश्री। हे मुख्य 3 प्रकार आहेत पद्य पुरस्काराचे। हे सन्मान कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, क्रीडा आणि इतर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिले जातात। पद्य पुरस्कार हे कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, क्रीडा आणि इतर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिले जातात। बघा, यानंतर बघूयात पुरस्कार जाहीर कोण करतो? पद्य पुरस्कार हे पुरस्कार जाहीर कोण करतात? तर हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आदल्या दिवशीच्या संध्याकाळी पुरस्कार जाहीर केले जातात आणि नंतर राष्ट्रपती भवनात समारंभात प्रदान केले जातात। हे पुरस्कार जाहीर करतात द्रौपदी मुर्मू। सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे पुरस्कार जाहीर करतात। सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात। राष्ट्रपती भवनातील हा समारंभ अत्यंत भव्य आणि अभिमानास्पद असतो। पद्य पुरस्कार 2026 याची काही खास वैशिष्ट्ये आपण बघूयात। पद्य पुरस्कार 2026 मध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे। यामध्ये कला, वैद्यकीय क्षेत्र, समाजसेवा, क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा समावेश आहे। यावर्षी विशेष म्हणजे ग्रामीण भागातील आणि समाजासाठी निस्वार्थ काम करणाऱ्या व्यक्तींनाही मोठ्या प्रमाणावर हा सन्मानित करण्यात आला आहे। पद्य पुरस्कारांचा इतिहास बघूयात। स्क्रीनवरती जे चित्र दिसत आहे ते आहे पद्मश्री। हे सुद्धा आहे पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार। बघा, पद्य पुरस्कारांची सुरुवात 1954 साली झाली। तेव्हापासून आजपर्यंत हजारो मान्यवरांना हा सन्मान देण्यात आला आहे। हा पुरस्कार केवळ प्रसिद्ध व्यक्तींनाच नव्हे तर समाजासाठी शांतपणे काम करणाऱ्या म्हणजेच अनसंग हिरोज यांना सुद्धा देखील दिला जातो। पुरस्कार देण्यामागचा उद्देश बघूयात। देशाच्या विकासात योगदान देणाऱ्यांचा सन्मान, समाजात प्रेरणा निर्माण करणे, विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन देणे हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश आहे। आता बघूयात रंजक तथ्ये। बघा, पद्य पुरस्कार हा मरणोत्तरही दिला जाऊ शकतात। पद्य पुरस्कार कोणत्याही विशिष्ट व्यवसायापुरते मर्यादित नाहीत आणि नंतर आहे सामान्य नागरिकही नामांकन करू शकतात। पद्य पुरस्कार हा मरणोत्तरही दिला जाऊ शकतो। हे पुरस्कार कोणत्याही विशिष्ट व्यवसायापुरते मर्यादित नसतात आणि हा पुरस्कार सामान्य नागरिकांनाही नामांकन करू शकतो। तर ही होते रंजक तथ्ये पद्य पुरस्काराबाबत। तर मित्रांनो, ही होती पद्य पुरस्कार 2026 बद्दलची संपूर्ण माहिती। तुमच्या मते यावर्षीचा सर्वात प्रेरणादायी पुरस्कार विजेता कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।